राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घारगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा। जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध। बजाज कंपनीच्या 100 सीसी, 110 सीसी, 125 सीसी, 150 सीसी ते 400 सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध। आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट, समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील। आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय? आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ, तात्या मोटर्स घारगाव, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर गौरव आहेर। संपर्क क्रमांक 99 70 30 28 01। पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात 2 दिवसापासून झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे। गावातील नदी नाले तुडुंब वाहू लागल्याने गावात पाणी शिरले असून अनेक शेतजमिनी व घरांमध्ये पाणी साचले। विशेष म्हणजे गावचे प्रमुख देवस्थान असलेल्या उत्तरेश्वर मंदिर परिसरातही पाणी शिरल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जाते आहे। गावच्या श्रद्धेचे केंद्र असलेले उत्तरेश्वर मंदिर नेहमी भक्तांनी गजबजलेले असते, मात्र पुराच्या पाण्यामुळे मंदिर परिसर जलमय झाल्याने पूजा अर्चेच्या कामामध्ये अडथळा निर्माण झाला आहे। ग्रामस्थांनी एकत्र येऊन मंदिर परिसरातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। कांदा, मका, सोयाबीन, भाजीपालासह विविध प्रकारची पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत। पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे। शेतकऱ्यांनी तातडीने शासनाने पंचनामा करून मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे। गावातील मुख्य रस्ते व आंतरिक रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे। नागरिकांना गावाबाहेर जाण्यास अडचणी येत आहेत। शाळा बंद ठेवण्यात आल्यात। मुलांच्या सुरक्षिततेसाठी पालकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे। पूरस्थिती लक्षात घेता प्रशासनाने तातडीने बचाव पथके घटनास्थळी पाठवली आहेत। काही घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे। गावात प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत कार्यालय येथे तात्पुरती निवारा केंद्र उभारण्यात आली आहे। तहसीलदार व ग्रामसेवकांनी पूरस्थितीचा आढावा घेतला असून नागरिकांनी आवश्यक व अनावश्यक हालचाली टाळाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे। अशा प्रकारचा पूर याआधी कधीही पाहिला नव्हता। मंदिर परिसरात पाणी शिरणे ही मोठी दुर्दैवी बाब आहे। शासनाने तातडीने मदत जाहीर करून नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। महाराष्ट्र शाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी विशाल कराळे, पाथर्डी। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।